आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे विठ्ठल रखुमाई भक्त परिवाराच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्तानं अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले. विठ्ठल रखुमाईच्या नामस्मरणानं, अभंगांच्या सुरांनी आणि भक्तिरसानं ओथंबलेल्या वातावरणात संपूर्ण गाव विठ्ठलमय झालं. तर गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहानं आणि श्रद्धाभावानं या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्तानं सकाळी गावातून विठ्ठल रखुमाई यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली गेली. तर या मिरवणुकीत बालगोपाळ, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि वारकरी मोठ्या संख्येनं सामील झाले. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकाराम, पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी अशा जयघोषांनी संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालं. यावेळी गावातून पारंपरिक पायदिंडीही काढली गेली. दिंडीचं ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून स्वागत केलं. भजनी मंडळाच्या सुरेल अभंगांनी आणि हरिनामाच्या अखंड गजरानं वातावरण भारावून गेलं. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांवर महिला आणि पुरुषांनी उत्स्फूर्तपणे ठेका धरत फुगड्या खेळल्या. वारकरी संप्रदायाची परंपरा आणि भक्तिभाव यांचं सुंदर दर्शन या दिंडीत घडलं. मिरवणुकीनंतर मारुती मंदिरातील श्री विठ्ठल रखुमाई यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला गेला. त्यानंतर पांडुरंगाची महाआरती झाली. महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना खिचडीच्या प्रसादाचं वाटप केलं गेलं. या संपूर्ण धार्मिक सोहळ्यामुळे पिंपरणे गावात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचं दर्शन घडलं. विठ्ठल रखुमाई भक्त परिवाराच्या उपक्रमाचं ग्रामस्थांनी कौतुक करत अशा धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमुळे गावात एकोप्याची भावना अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. आषाढी एकादशीचा हा भक्तिमय सोहळा ग्रामस्थांच्या कायम स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.